गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपल्यासोबत अरविंद बारसकर आहेत, वन ऑफ द स्पीकर्स फ्रॉम वर्ड कॅम्प. सो अरविंद, हाय, कसं वाटतंय तुला आज? खूप छान वाटतं आणि स्पेशली वर्ड कॅम्प कोल्हापूर होतं आहे त्याबद्दल मला खूप छान होतं, कारण वर्ड कॅम्प कोल्हापूरची जर्नी ही माझं मकरांबरोबर डिस्कशन झालं होतं नागपूरमध्ये असताना, जेव्हा वर्ड कॅम्प नागपूर होतं. तर वर्ड कॅम्प नागपूरमध्ये आम्ही जस्ट डिस्कशन केलं होतं की अरे तू कोल्हापूर पण कर ना, तुला सपोर्ट करू आम्ही. तर तो बोला नाही करायचंच आहे, यावर्षी तुम्ही करणारच 100%. जस्ट एक थोडी कम्युनिटी बिल्ड करतो आहे. आणि सिरियसली हॅट्स टू मकरान, कारण त्याने जे म्हणजे मकरानला मी खूप वर्षांपासून ओळखतो आहे आणि ज्या प्रकारे त्याने इतके सारे वर्ड कॅम्प्स अटेंड केले आहेत आणि त्याच्यानंतर त्याने जितकं एक्सपिरियन्स गेन केलं, इतके सारे वर्ड कॅम्प अटेंड करून, इव्हन व्हॉलंटिअरिंग करून, स्पीक करून, टॉक, म्हणजे त्याने खूप जागी टॉक पण दिलेले आहेत. तर त्याने जे गेन करून आज त्याने इथे जे बोलतात ना एक एक्झाम्पल उभा केलेलं आहे की एक सिंगल व्यक्तीसुद्धा वर्ड कॅम्प करू शकतो आणि तेही सक्सेसफुली. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू वर्ड कॅम्प कोल्हापूर, टू होल नॉट ओनली मकरान माने, टू होल ऑर्गनायझिंग टीम अँड व्हॉलंटियर्स and especially who also attended this word camp Kolhapur to support them for their first word camp. थँक्यू सो मच. सो मला आज थोडंसं तुझ्या विषयाबद्दल सांगशील का, ज्या आज टॉपिकवर तू बोललास, तर आम्हाला थोडंसं एक 5 पॉइंटर्समध्ये सांग की काय होता विषय, कोणासाठी होता? तर माझा विषय होता वर्ड कॅम्पचा फायदा कसा घ्यावा, मेकिंग द मोस्ट ऑफ वर्ड कॅम्प्स. तर हा टॉपिक स्पेशली होता बिगिनर्ससाठी, जे नवीन वर्ड कॅम्प्स अटेंड करतात किंवा फर्स्ट टाइम वर्ड कॅम्प अटेंड करतात, ज्यांना फक्त ते पहिल्यांदाच येतात वर्ड कॅम्प अटेंड करण्यासाठी. त्याच्यानंतर ज्यांनी 1-2 वर्ड कॅम्प्स अटेंड केले आहेत पण त्यांनी वर्ड कॅम्पमधून इतकं काही गेन करू शकले नाही आहेत त्यांच्यासाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा टॉपिक मुद्दाम फर्स्ट ठेवला जातो, कारण पूर्ण दिवसात त्यांना कळलं पाहिजे की त्यांनी कोणते कोणते सेशन्स अटेंड केले पाहिजे. तर माझ्या ज्या टॉकमध्ये मी कव्हर करतो की वर्ड कॅम्पला काय यावं, त्याच्यानंतर वर्ड कॅम्पला येऊन तुम्ही काय काय करू शकता किंवा काय ज्ञान घेऊ शकता, काय ज्ञान देऊ शकता, त्याच्यानंतर इथले तुमचे नेटवर्किंगचे फायदे, तुम्हाला नेटवर्किंगचे तुम्ही कसे उपयोग करू शकता, त्याच्यानंतर इथे तुमचे जे कॉन्टॅक्ट्स बनतील ते तुम्हाला भविष्यात कसे कामाला येतील, हे सर्व पॉईंट्स मी कव्हर करतो. आणि हाऊ वॉज द रिस्पॉन्स? सो रिस्पॉन्स खूप छान होता आणि स्पेशली 99% अटेंडीज वॉज फर्स्ट टाइम अटेंडी इन वर्ड कॅम्प टुडेज इन माय टॉक. म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं. मला असं वाटलेलं की माझी मित्रमंडळीच येऊन बसतील आणि अर्धा हॉल ते भरतील, पण असं नाही झालं. माझी मित्रमंडळी होते पण मी पाहिलं की खूप नवे चेहरे, आणि मी त्यांना प्रश्नही विचारला की किती जण फर्स्ट टाइम वर्ड कॅम्प अटेंड करतात, तर 99% लोकांचे हात वर होते. तर माझ्यासाठी ते खूप म्हणजे बोलतात ना चांगलं बरं होतं की माझा टॉक हा परफेक्ट लोकांपर्यंत पोहोचतोय. बरं, थँक्यू सो मच. मला अजून एक शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे. हँडल म्हणजे किती असे प्रश्न, एखादा असा प्रश्न आला का तुला की खूप काहीतरी नॉलेज देऊ शकतोस तू त्या ह्याच्यात? आय थिंक आय मूव. हां, बोल. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, मला प्रश्न कमीच येणार माझ्या टॉकमध्ये, कारण का ह्याच्यामध्ये मी त्यांना ज्ञान देतोय. माझं जे गेले 10 वर्ष मी वर्ड कॅम्प्स अटेंड करतोय. आय वॉज बीन अ व्हॉलंटियर, आय वॉज बीन अ ऑर्गनायझर अँड बिंग अ पार्ट ऑफ फ्लॅगशिप इव्हेंट वर्ड कॅम्प एशियाचा ऑर्गनायझर होणं गेल्या 2 वर्षापासून. त्याच्यामध्ये मी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे तेच मी त्यांच्याबरोबर शेअर करतोय. तर प्रश्न येणं तर शक्यच नाही आहे, कारण त्यांच्याकडे त्यांच्यासाठी ते पहिलं इव्हेंट आहे आणि त्यांच्याकडे प्रश्न नसणारच, त्यांना फक्त ज्ञान घ्यायचं आहे. सो तू जाताना एक फक्त मला मेसेज सांग जो सगळ्यांनी आत्ता घेऊन जायला पाहिजे. आत्ता जे नवीन 99% लोक नवीन होते तू बोलतोस, तर एक फक्त मेसेज या सगळ्या यूथला मला सांग. तर मला एकच सांगायचं आहे की वर्डप्रेस हे जे आहे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे एक नो कोडरसुद्धा कोड करून वेबसाईट बनवू शकतो. तर तुम्हाला जर वर्डप्रेसमधून तुमचं फ्युचर बनवायचं आहे तर दिस इज द राईट प्लॅटफॉर्म. आणि हे प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला जर ग्रो करायचं असेल तर तुम्हाला वर्ड कॅम्प्स अटेंड करावे लागतील. आणि वर्ड कॅम्प अटेंड का करावे, कारण वर्ड कॅम्प अटेंड करूनच तुम्ही तुमचं नेटवर्क वाढू शकता आणि वर्डप्रेसमधून तुमचा पुरेपूर फायदा करून घेऊ शकता. तर माझा हेच आहे की तुम्ही जास्तीत जास्त वर्ड कॅम्प्स अटेंड करा, जास्तीत जास्त मीटअप्स अटेंड करा, आणि फक्त अटेंड नका करू तर तिथे जाऊन तुम्ही नेटवर्किंग करा आणि तुमच्याकडे जे प्रश्न असतील ते तिथे तुम्ही मांडा. कारण ही एक अशी कम्युनिटी आहे की तुमच्या कोणत्याही प्रश्नाला ते बोलणार की नाही माझ्याकडे वेळ नाही आहे किंवा मला याचं उत्तर येत नाही आहे. जर एकाला उत्तर येत नसेल तर दुसऱ्याकडे त्याचं उत्तर असतं. तर तुम्हाला याचा पूर्ण
पुरेपूर फायदा भेटणार की तुम्ही कुठेही असं वाटणार नाही की आय एम वेस्टिंग माय मनी अँड ॲज वेल ॲज टाईम. दॅट इज व्हेरी रॉंग. तर तुम्ही इथे येऊन तुमचा पूर्ण फायदा घेऊ शकता. कारण मी गेल्या 10 वर्षापासून या कम्युनिटीवर कनेक्टेड आहे आणि मी किती गेन केलं ते मला माहीत आहे. आणि मी माझा वेळ काढून म्हणजे मुंबईवरून मी खूप सारे वर्डकॅम्प्स अटेंड केलेले आहेत. इंटरनॅशनल इंडियाचे मॅक्झिमम इंडियाचे मी सगळे वर्डकॅम्प अटेंड केलेले आहेत आणि इंटरनॅशनलमध्ये पण मी 4-5 वर्डकॅम्प्स अटेंड केलेले आहेत. तर माझा जो एक्सपिरियन्स आहे तोच मी सगळ्यांना शेअर करतो आहे आणि ह्याच्यातून माझा फायदा झाला म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमचाही फायदा झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही वर्डकॅम्प्स आणि मीटअप्स अटेंड करा. खूप महत्त्वाचा मेसेज दिला आहे आपल्याला अरविंदने. प्लीज सगळ्यांनी हा मेसेज खूप तन्मयतेने ऐका आणि तो इम्प्लिमेंट करा तुमच्या भविष्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू अरविंद. थँक्यू रमा. थँक्यू.